नमस्कार, मी वेदांगी निळेकर. बायोमी टेक्नॉलॉजीसोबत इम्पॅक्ट असेसमेंटचं काम करत आहे आणि आपल्यासोबत आज बायोमीशी जुळलेले एक शेतकरी आहेत. त्यांच्याबद्दल आपण म्हणजे त्यांना कसं प्रोत्साहन मिळालं बायोमीकडून आणि त्यांच्यावर बायोमीच्या ट्रेनिंगचा किंवा बायोमीच्या इन्स्ट्रुमेंट्सचा कसा इम्पॅक्ट झाला आणि त्यांच्यामुळे म्हणजे त्यांच्यावर जो इम्पॅक्ट झाला तो इम्पॅक्ट त्यांनी पुढे कसा ट्रान्सफर केला इतर शेतकऱ्यांपर्यंत ते जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. आपलं इंट्रोडक्शन आधी द्या आणि मग आपण पुढे सुरुवात करूया. नमस्कार, मी संग्राम जगन्नाथ येळवंडे, राहणार सोने, जिल्हा अहिल्यानगर. आम्ही बायोमी बरोबर पहिल्यांदा 2021 साली कनेक्ट झालो, 2021-22 समथिंगमध्ये. तर कनेक्ट व्हायला कारण असंच होतं की आमचे मित्र त्यांच्याकडून क्लब हाऊसवर सरांची चर्चा ऐकली आणि तिथून आम्ही इन्स्पायर झालो शेतीमध्ये. तेव्हा आधी शेती ही पारंपरिक पद्धतीनेच केली जायची, रेग्युलर पद्धतीने, म्हणजे खूप काही वगैरे हे नव्हतं असं वेगळ्या काही ॲक्टिव्हिटीज वेगळं काही करणं वगैरे. पिकं पण पारंपरिकच होते. आणि त्यानंतर जेव्हा सरांचं आम्ही क्लब हाऊसला वगैरे त्यांचं जे बायोलॉजिकलवर वगैरे बोलले ते जे ऐकले तिथून इन्स्पायर झालो. मग आम्ही सरांकडे गेलो लॅबमध्ये, तिथं चर्चा वगैरे केली. त्याच्या आधी मी पूर्णपणे रासायनिकच शेती करायचो, केमिकल जे आपलं पहिलं जे वडिलांपासून चालत आलेलं आहे तसंच शेती करायचं. नंतर मग तिथे गेल्यानंतर काही त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी खूप शिकायला भेटल्या. बोलण्यातून वगैरे कळायला आपण कुठंतरी चुकतोय. आणि नंतर मग त्यांचं जे कृषी रसायन साक्षरता अभियान होतं तर ते केलं आम्ही मित्र कंपनीने 5-6 जणांनी. मग ते केल्यानंतर तिथून खरा इम्पॅक्ट चालू झाला. म्हणजे खरोखर आपण करून बघितलं पाहिजे की होतं काय. म्हणजे त्या प्रशिक्षणात असं काय मेजर एक गोष्ट होती, एकच अशी कोणती गोष्ट होती जी तुम्हाला एकदम त्याच्यामुळे म्हणजे उत्स्फूर्तता आली की आता हे करायचंच आहे मला, अशी कोणती एक गोष्ट? तिथून मॅडम एक शिकायला भेटलं की आधी असं वाटायचं की औषध आणलं मारलं मग पीक येतं, पण तिथं गेल्यानंतर खरोखर कळलं की आपल्याला जमिनीवरच काम करावं लागणार आहे. तिथं जर काम केलं आपण तर आपल्याला तुमचं पीक बोलणार आहे पुढं काय ते. बरोबर. मग तिथून हळूहळू आम्ही चालू केलं करायला. थोडं आधी कसं वाटतं, थोडं कन्फ्युजिंग वाटायचं, होतं का नाही बायोलॉजिकल बॅक्टेरिया वगैरे वगैरे. आणि म्हणलं करून तर बघूया. आणि आम्ही केलं. तेव्हा माझा जिंजरचा प्लॉट होता. सुरुवातीलाच मला जे उन्हामुळे चटका बसतो, आपण जे भाजणे म्हणतात, त्याच्यामुळे थोडंसं याचा प्रॉब्लेम आला होता. थोडंसं सडसारखे सिम्पटम दिसत होते त्याच्यामध्ये. तर मग सॉफ्ट रॉट म्हणतो आपण सुरुवातीला उन्हाने चटका बसल्यावर त्याला. तर ते दिसलं. मग त्यानंतर सरांकडे अप्रोच केला आम्ही आणि तेव्हा मग भारत सर आले, त्यांनी बघितलं वगैरे. आणि त्याच्यानंतर जे प्लॉटला आम्ही बायोलॉजिकल यांनी लाईननी जे चालू झालो आम्ही, ते तेव्हापासून तर आतापर्यंत आम्ही पूर्णपणे बायोलॉजिकलच काम करतोय. म्हणजे जे मग तिथे फक्त जिंजरच नाही, अद्रकच नाही, आमचा ऊस असू द्या, कांदा असू द्या, सगळ्या याच्यामध्ये आम्ही ते जो रासायनिकचा जो भाग होता खताचा तो कमी करून निम्मा आम्ही जवळपास 60-70-80% आम्ही बायोलॉजिकलकडे गेलो आणि रासायनिकचा भार हळूहळू कमी करत गेलो. आणि त्याचा फायदा असा झाला की शेवटी जमिनीवर काम झालं. पिकाचे अवशेष गाडणं वगैरे ते आधी करत नव्हतं, ते आता करायला लागलो. आणि जोडीला जे बायोलॉजिकल जे आपले क्वालिटी इनपुट्स आहेत त्याच्या वापराने खूप फरक दिसायला लागला. म्हणजे खर्चात कमी होत गेलं थोडं 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 सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे अजून एक ह्याच्यात जसं तुम्ही म्हणालात की मातीवर लक्ष देणं महत्वाचं वाटलं तुम्हाला, तर मातीचं मग तुम्ही जे मायक्रोबियल टेस्टिंग आहे आपलं सॉइल टेस्टिंग किट आम्ही टेस्टिंग केलं, तर तुमचं कसं होतं मातीचं प्रत तेव्हा कसा होता? मातीची प्रत आता त्यावेळेस खालवलेलीच होती, कारण की कंटिन्यू याच्या आधी रासायनिक खतांचाच भडीमार राहायचा. कारण की ऊसाचं जास्त शेत राहायचं. जुनी पद्धत कशी राहते, ऊसाला गोणे खतं टाकायचे. आणि नंतर आम्ही काय केलं, टप्प्याटप्प्याने स्टेजवर डोस खताचा हे कमी करायचं, जोडीला बायोलॉजिकल वापरायचं, आपलं मायक्रोरायझा, ट्रायकोडर्मा, NPK बॅक्टेरिया. आणि यांनी सपोर्टिव्ह व्हायचं, जमिनीतलं जे फिक्सेशन झालेलं आहे ते अवेलेबल व्हायचं. त्याच्यामुळं पुढचा डोस पण एक डोस असं स्किप होत जायचा. म्हणजे कुठंतरी थोडं
हातभार लागत गेला खर्च कमी करण्यामध्ये. खूप हे केलं आणि त्याच्या वापरानंतर असं जाणवलं ते पीक फेरपालट बायोलॉजिकलचा वापर ज्यावेळेस तुम्ही 2 वर्ष गेल्यानंतर तुम्ही जे परत पीक करता त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सुरुवातच एकदम जोमाने होऊन जाते. म्हणजे त्यात खूप काही अशी करायची गरजच पडली नाही. तर या आधीच जमिनीमध्ये आपल्या बायोलॉजिकलचं हे झालेलं राहतं, पांगलेलं जमिनीचा स्तर थोडा उंचावलेला राहतो. त्याच्यामुळे पुढच्या पिकाला खूप काही असं करावं लागत नाही. म्हणजे न्यूट्रिशन हो, आधीपासून तयारच असतं. हो, तयारच म्हणजे असतं. माती तयारच हो, राहते. हो, हो. मातीतून असं काही जमिनीची जी पोरोसिटी ना, जे आपण हवा आणि पाणीचं जे मिक्सचर जमिनीला राहिलं होतं ते मात्र खूप जाणवलं. जमीन वापस स्टेटला जादा दिवस राहते. अच्छा. आधी हार्डपॅन अशा कडक जमिनी व्हायच्या. हम्म. आता जमिनीत अवशेष गाडणं आणि हे बायोलॉजिकलच्या वापराने जमीन म्हणजे थोडासा स्तर चांगला उंचावल्यासारखा वाटतो. म्हणजे मला हे जाणवलं आता म्हणजे तुमच्याशी चर्चा करताना की तुम्हाला फक्त पिकांचीच माहिती नाही तर तुम्हाला मातीबद्दल सुद्धा माहिती आहे. मातीचं टेक्स्चर कसं असलं पाहिजे ते सुद्धा तुम्हाला जाणवलंय. आणि पूर्वी जेव्हा तुम्ही रासायनिक करायचात आणि आत्ता जे तुम्ही पूर्णपणे ऑर्गॅनिक करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मातीमध्ये फरक जाणवतो, पिकांमध्ये फरक हो, जाणवतो. निश्चित. आणि अजून काय असं म्हणजे तुम्हाला जाणवलंय की बदल झालाय म्हणजे बायोडायव्हर्सिटी वाढली आहे म्हणजे तिथे जास्त पक्षी यायला लागलेत असं काही तुम्हाला जाणवलं का तुमच्या शेतामध्ये? जो सॉइलचा जो आपण म्हणतो ना मॅडम मायक्रोफ्लोरा, आता हे केल्यानंतर आता हा आला अन्न साखळीचाच भाग आला शेवटी. बरोबर. आणि गांडुळांची संख्या आहे जमिनीतले अवशेष आणि बायोलॉजिकलच्या याच्यामुळं त्याच्यात निश्चितच जमिनीमध्ये गांडूळ वगैरे वाढायला लागली. आणि जे आपण झाडावर आता आंब्याचा बाग आहे माझा त्याच्यावर आपण जे केमिकल जे वापरायचो आता ते पण हळूहळू आपण BVM वर वळवलं त्याच्याकडं. एकदम फार म्हणजे आपण म्हणतो ना सुधीलरच जेव्हा गरज पडेल फार तेव्हाच आपण केमिकलचा तो पण एकदम कंट्रोलमध्ये वापर करतो. बरं. ते पण सरांच्या वगैरे सल्ल्यानुसार काय जे सांगतील ते असं. ओके. तर मग त्याचं काय म्हणजे तुम्हाला असं पक्षी जास्त येताना असं वाटतात किंवा मग पॉलिनेशनसाठी जे हनी बीज येतात तर ते हो, शेतात पॉलिनेशनला होतच ना, कारण की तुम्ही केमिकल जेव्हा वापरता तेव्हा त्याचा रेसिड्यू राहतो, मधमाशा मारल्या जातात आणि वास राहतो त्याला. त्या तिथून बाहेर म्हणजे डिस्ट्रॅक्ट होऊन येत नाही प्लॉटमध्ये. बरोबर. तसं याच्या वापराने तशी काहीच अडचण नाही. मधमाशांचं वगैरे प्रमाण वगैरे खूप चांगलं झालं. अच्छा. म्हणजे हो. पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे त्याच्यामध्ये. हो, बायोलॉजिकल निश्चितच त्याच्यावर चांगलं हे झालंय, बरोबर. इफेक्ट झाला. आणि आता मला हे सांगा की जेव्हा तुम्ही इतर शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण देता, इतर शेतकऱ्यांना जी माहिती सांगता तर ते तुम्ही कशा प्रकारे सांगता म्हणजे काय कोणत्या गोष्टींबद्दल तुम्ही त्यांना हे करता? पहिली गोष्ट जमिनीवर काम करायचं प्रामुख्याने सांगतो, कारण की त्याच्यावर काम केलं तरच तुम्हाला ना उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे पुढं. आणि जो आता आपलं जे बायोलॉजिकलचा वापर आहे, कारण की आपल्या देशाचं धोरण पण शेवटी बायोलॉजिकलकडे जवळ राहिलंय सेंद्रियमध्ये. आणि असं वाटतं की शेतकऱ्यांनी खूप पुढं जाऊन नंतर मागं पडण्यापेक्षा आत्ताच सुरुवातीपासूनच जर केलं तर येणारा जो काळ आहे बायोलॉजिकलचा त्याच्यामध्ये तुम्ही खूप पुढं राहताल. आणि उत्पन्नात तुमच्या वाढ होते, त्याचबरोबर जो खर्च होतोय तुम्हाला जो इनपुट कॉस्टिंग ती निश्चितच याच्या वापराने खूप कमी होते. आणि जो आपण म्हणतो की जे हेल्दी फूड वगैरे खाल्लं पाहिजे तो एक रासायनिक जो रेसिड्यू फ्री माल आहे तो तुमचा माल निघतोय. तुम्ही घरी खाता बाहेर वगैरे आपली पण जबाबदारी बाहेर रेसिड्यू फ्री माल खाऊ घालणं. आणि निश्चितच फायदा होतो. शेतकरी ऐकतात, काही ना पडतं, काही करतात. फायदा झाल्यानंतर त्यांना सांगायची गरज पडत नाही, ते स्वतःच वापर चालू करतात. की त्यांचं इनपुट कॉस्ट कमी होते. हो. तर कसं कमी झालं म्हणजे तुमचं आधी उदाहरण पाहिजे की तुमच्या शेतीमध्ये एकरी किती टक्क्यांनी किंवा किती रुपयांनी पण तुम्ही सांगू शकता की इनपुट कॉस्ट पूर्वी किती होती आणि आता किती % कमी झाली आहे. आणि तुम्ही ज्या शेतकऱ्यांना ॲडवाईस देता, ज्यांना प्रशिक्षण देता, तर त्यांच्या पण इनपुट कॉस्टमध्ये किती घट झाली आहे तर काही सांगता येईल तुम्हाला? आता यामध्ये मॅडम मी प्रामुख्याने ऊसाला आणि अद्रकवर बायोलॉजिकलमध्ये म्हणजे कंटिन्यू त्याच्यात खूप वापर केला. तर याच्यामध्ये आधी काय व्हायचं, जे ऊसाला जे रासायनिक डोस राहायचे ते 10-15 गोणे एकरी टाकायचे जुन्या पद्धतीनुसार. 2 वेळा टाकून दिलं
विषय संपल्यानंतर फक्त पाणी द्यायचं काम होतं. आता आम्ही काय केलं, आम्ही सुरुवातीपासून बायोलॉजिकलचे ड्रिंचिंग घेतो. सुरुवातीचा एक डोस आम्ही स्किप करून टाकला आणि त्या डोसमध्ये आपलं मायक्रोरायझा जातं, NPKचे बॅक्टेरिया जातं. जमिनीची बफर कॅपॅसिटी खूप मोठी आहे आपली, त्याच्यामध्ये आधीच फिक्सेशन झालेलं आपली जमिनीमध्ये NPK वगैरे त्याचं प्रमाण आहेच, ते पिकाला आपण अवेलेबल करून देतो. त्याच्यामध्ये पिकाचा जोम सुधारतो. त्याच्यानंतर जे डोस आपण 2 टाकायचो ते डोसचे आपण टप्पे केले आणि त्यामध्येच एकरी 2 किलो 2 बॅग 10-26-26 एखादी बॅग अमोनियम सल्फेट गरजेनुसार ते टाकतो. आणि याचं काय व्हायला लागलं, आधीचे 10-10, 8-8 बॅगा वापरायचो तर तिथं खर्च वाढला जायचा आणि जो पिकाचा जो जोम राहायचा, जे हे राहायचं तिथे आहे त्याच तसंच राहायचा. पण आपण काय करतो, बायोलॉजिकल सुरुवातीला ड्रेंचिंग वगैरे केल्याने रूट झोन वगैरे डेव्हलप झालेला राहतो. नंतरचं थोडं जरी खत टाकलं तर ती परिणामकता त्याची वाढली गेली. त्याच्यानंतर आपण थोडं स्प्रेवर हे केलं. आपण त्याचा जे खतावरचा जो जमिनीमध्ये जो टाकलं जायचं त्याचं आपण थोडं डायवर्ट स्प्रेवर केलं. 1-2 स्प्रे आपण ऊसाला घेतो आणि याच्यामुळे काय झालं, त्याची ग्रोथ म्हणजे कंटिन्युअस ग्रोथ चालू झाली. जमिनीमधून जो भडीमार व्हायचा खताचा तो कमी होत गेला. आणि आता जे आपण ऊसाला वरती वापरतो नायट्रोजनच्या जागेवर आपलं N शुगर पिक्स म्हणून आहे, असेटोबॅक्टर डायझोट्रोपिक्स, तर त्याचं आपण हे ठेवलं. नायट्रोजनची गरज आपण त्याच्यातून भागवतो, आपण ड्रेंचिंगमध्ये ते वापरतो. त्या कारणाने युरियाचा वापर कमी व्हायला लागला आणि खताचा वापर कमी व्हायला लागला आणि पिकाचा जोम असं आधी कसं व्हायचं, खत टाकल्यानंतर तेवढं महिनाभर रिझल्ट दिसायचं, नंतर पीक स्टॉप झालं व्हायचं. तसं याच्यात बॅक्टेरिया तिचं दिवस राहतात जमिनीत काम करतच राहतात, त्या मरतात परत वाढतात, त्यांचं पिढी चालू होऊन जाते याच्यामध्ये. नाही, मला हे सांगा, आता अद्रक हे पीक किती महिन्याचं आहे? हे 8 ते 9 महिन्याचं पीक आहे. 8 ते 9 महिन्याचं. हो. तर जेव्हा तुम्ही रासायनिक करायचा शेती, तर तेव्हा तुम्हाला एकरी किती खर्च यायचा या 8-9 महिन्यांमध्ये, या सीझन मध्ये? 8-9 महिन्यामध्ये मॅडम याचा खर्च जवळपास 1.5 लाखाच्या घरामध्ये जायचा सगळं. 1.5 लाखाच्या याच्यामध्ये जर रासायनिकचं जर धरलं तर कमीत कमी 40-50 हजाराचं तुम्हाला रासायनिक खतच लागायचे. जे आपण माती भरण्याच्या वेळेस माती लावायचे डोस देतो ते कमीत कमी 30-40 हजाराच्या दरम्यान तरी तेवढा खताचा लागायचाच. आणि आता जेव्हा तुम्ही बायोमीचं हे सगळं प्रशिक्षण घेतलं, मग हे फॉलो करता सगळं, तर आता किती खर्च येतो अद्रक पिकामध्ये? आता अद्रक पिकामध्ये मॅडम जर रासायनिकचं जर खत जर केलं तर त्याच्यामध्ये निम्म्याने खर्च कमी झालेला आहे चांगला. कारण की त्या टाकायचं प्रमाण कमी झालं, आम्ही त्याच्या जागेवर बायोलॉजिकलकडे शिफ्ट झालो. रिझल्ट लॉंग टाइम दिसायला लागली. बरं. आणि आधी प्रामुख्याने काय करायचं, जमिनीमधून अद्रक एकमेव पीक असं की सर्वात जादा त्याला जमिनीमधून बुरशीनाशक सोडले जातात आणि सगळ्यात जादा जमिनीची हानी ही बुरशीनाशक त्याच्यामुळेच होती. आणि ते मात्र आम्ही कटाक्षाने टाळतो. जसे ट्रेनिंग वगैरे घेतलं आणि सरांकडे, तेव्हापासून जमिनीत आम्ही कोणत्याच म्हणजे सगळ्यांना सांगतो, कोणतं असू दे कोणतं पीक तुमचं, फक्त जमिनीतून बुरशीनाशक वगैरे त्याचा वापरच बंद केला. त्याच्या जागेवर सुडोमोनास, बॅसिलस आणि ट्रायकोडर्मा हे आम्ही कंटिन्यू वापरतो प्रिव्हेंटिव्ह मध्ये. तुम्हाला जो मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया जो पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकाल का, की त्याच्यामध्ये तुमची नेमणूक कशी झाली आणि तो पुरस्कार कोणासाठी असतो, कशासाठी असतो, याच्याबद्दल थोडी माहिती? आम्ही जे शेतीत काम केलं, जे रासायनिक खतांचा भार कमी केला, जैविककडे वाटचाल केली आणि आम्ही आमच्या शेतीमध्ये बदल केला. आणि यामध्ये जे आमचे मेंटॉर आहेत डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर, यांचा खूप मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. कारण की आम्हाला पूर्ण गाईड करायचं काम ते करतात. पद्धत कशी असावी, तुम्हाला पुढचं हे काय, येणारा काळ कसा आहे वगैरे वगैरे. मग या जोशातून आम्ही एक आपण म्हणतो ना की कुठं एक वाट दाखवणारा असतो, त्यांच्या याच्याप्रमाणे आम्ही काम केलं. तर मग आम्ही हे काम करत असताना आमचे पिकं हे रेसिड्यू फ्री निघायला लागली. जी वाशीची जी लॅब आहे तिथं, नॅशनल बल्क हँडलिंग कॉर्पोरेशन वगैरे, तर इथं आमचं जिंजर पीक हे रेसिड्यू फ्री निघालं. आणि मग त्याच्यातच आम्हाला अजून काम करायला प्रेरणा भेटली. मग आम्ही त्याचा आवाका वाढवला हळूहळू. सगळेच ऊस असेल सगळ्या याच्यामध्ये आम्ही ती प्रॅक्टिस करायला लागलो. तर याच्यामध्ये आयसरचं जे आहे, सरांनी आम्हाला फॉर्म दिलेले होते लिंक वगैरे भरण्यासाठी. तर तिथं आम्ही आमचं भरून दिलं काय काम करतात वगैरे शेतकरी वगैरे सर्व. आणि यामध्ये सरांचं पण खूप योगदान आहे. आणि त्याच्यातून आम्ही सगळे फार्मर जे आहेत शेतीमध्ये काहीतरी वेगळं करतात वगैरे, चांगली शेतीत करतात, यांच्यासाठी आम्हाला मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा अवॉर्डसाठी आम्हाला आयसरकडून मिळाला तो अवॉर्ड. तर आता इतर पण आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांना खरंच गरज आहे हे समजून घेण्याची, जाणून घेण्याची. तर आता तुम्ही
जिथपर्यंत आलात, ज्या स्टेजपर्यंत आलात की तुम्ही तुमचं इनपुट कॉस्ट जवळपास निम्म्यानी कमी केलेली आहे, हो. तुमचा जमिनीचा पोत वाढला आहे, ओव्हरऑल तुमच्या म्हणजे शेतामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे आणि समृद्ध झाली आहे तुमची शेती. तर इतर जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? येणारा काळ हा मॅडम जैविक शेतीचाच आहे. हळूहळू रासायनिक खतांचा भार कमी करा, जमिनीचं आरोग्य सुधारा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बायोमीकडं ट्रेनिंग घ्या. तिथं कृषी रसायने साक्षरता हा 1 दिवसाचा त्यांचं कार्यक्रम आयोजित केला जातो. याच्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीचं आरोग्य कसं जपावं, प्लांट प्रोटेक्शनसाठी कसा वापर करावा, एकदम शास्त्रज्ञांकडून तुम्हाला माहिती दिली जाते सगळी. आणि त्याचा फायदा तुम्हाला, आता मला तर त्याचा फायदा दिसलाय आणि तुमच्या खर्चात पण खूप, इनपुट जो कॉस्टिंग आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप बचत होत राहिली आणि तुमच्या जमिनीचं आरोग्य पण सुधारतं आणि तुम्हाला खूप एकदम तंत्रशुद्ध शिकायला पण भेटते त्याच्यामधून. आणि जमिनीचं आरोग्य जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा म्हणजे कसं असायला पाहिजे जमिनीचं आरोग्य, आणि रासायनिक शेतीमुळे कसं झालंय म्हणजे आरोग्य? रासायनिक याचं काय शेतीमुळे मॅडम जमिनीचा pH आहे ना खूप वाढलाय आणि शेतकऱ्यांना माहित नाही कोणत्या pH जमिनीत कोणते खतं चालतात काय वगैरे नाही. ते तुम्ही लॅबला सर्व शिकताल. तुम्हाला हाय जर pH असेल तर तुम्हाला पोटॅशयुक्त जे म्युरेट ते शेवटी त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाणाचं राहतं, ते तुम्ही टाळले पाहिजे. त्या जागेवर अमोनियम सल्फेट वापरलं पाहिजे. हे तिचे शास्त्रशुद्ध माहिती तुम्ही तिथं लॅबला सर्व शिकताल. कारण की आज शेतकऱ्यांना माहीतच नाही ते कसं काय वापरायचं, त्याच्यामुळे तो अडाणी राहतो. ते शिकल्यानंतर त्याला वाटत नाही की बाबा मी लुटला जावा, मला हे केलं जावं. तो शिकल्यावर तो बरोबर फॉलोच करणार ते. म्हणजे जर जमिनीचं आरोग्य सुधारलं तर मग पीकही चांगलं उत्पन्न देतं आणि त्याच्यातून आपल्याला खर्च सुद्धा कमी होतो आपला, म्हणजे जो इनपुटचा खर्च येतो तो. तर ह्याच्यासाठी त्यांनी म्हणजे शिकलं पाहिजे. राईट. तर प्रशिक्षण घेतलं पाहिजे बायोमीकडून, असं तुम्ही सांगू. ठीक आहे. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.